तर आज आपण कैरीपासून पापड बनवणार आहोत किंवा ह्याला कैरीचा रोलसुद्धा म्हणतात. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला 2 कैऱ्या घ्यायच्या आहेत. त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरचं जे सालटं आहे ते आपल्याला काढायचं आहे. जर आपण सालटं काढलं नाही तर ह्याचा कडवटपणा जो आहे तो आपल्या पापडमध्ये येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी सर्व सालटे काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता दोन्ही कैऱ्यांचे जे सालटे आहेत ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ह्याला कापून घ्यायचं आहे. तर मी ह्याचे जो कापाचा आकार आहे तो एकदम मीडियम ठेवणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा ह्याला शिजवू तेव्हा हे लवकर शिजन, जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही सुद्धा ह्याचा आकार मीडियमच ठेवा. तर मी इथे ज्याप्रमाणे दाखवत आहे तसंच. तर इथे आपल्याला सर्व कैऱ्यांचे काप जे आहेत ते असेच करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला एकदा दाखवते की ह्याचा बघा मी किती आकार ठेवलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला या दोन्ही कैऱ्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. तर हे बघू शकता मी आता कापलेल्या आहेत कैऱ्या. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्यात आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचं. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी चालेल, पण कमी नाही ठेवायचं, नाहीतर आपली कैरी जी आहे ती खाली चिटकू शकते. त्यानंतर आपण जे कापलेले कैरी आहे ती या कढईत टाकायची आणि ह्याला शिजू द्यायचं 15 ते 20 मिनिटं. जर तुम्हाला कळत नसेल की कैरी शिजली आहे का नाही तर तुम्ही एकदा हाताखाली कैरी दाबून बघा. जर ती सॉफ्ट लागली तर मग तुम्ही गॅस बंद करू शकता. तर मी ह्याला आणखीन 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर आता आपल्याला ह्याचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे, जे ह्याच्यात एक्सेस पाणी होतं ते. तर या पाण्याचा तुम्ही उपयोगसुद्धा करू शकता. ह्याच्यात साखर मीठ टाकून तुम्ही पिऊ शकतात, खूप छान लागतं. तर आता मी ते पाणी साईडला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या कैरीचा जो आहे तो पल्प काढून घ्यायचा आहे बारीक एकदम. तर मी इथे चाळणी घेतलेली आहे आणि ह्याला पुरणाला जसं आपण हटतो किंवा बारीक करतो तशाच प्रकारे आपल्याला या कैरीला सुद्धा करून घ्यायचा आहे. तर मी दाखवते तुम्हाला कसा निघतो. हे बघा, असा ह्याचा पल्प निघतो. तर अशाच प्रकारे तुम्हाला कैऱ्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे सगळ्या. तर हे बघा आपल्या किती छान कैऱ्यांचा पल्प निघलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला एक गॅसवरतीच कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण जो पल्प काढला होता तो सर्व ओतून घ्यायचा. आणि आता आपल्याला ह्याला गॅस सध्या ऑन नाही करायचा आहे. ह्याच्यात आता आपल्याला साखर टाकायची. मी इथं पिठी साखर टाकलेली आहे, तुम्ही साखर घेतली तरी चालेल. आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी. तर सर्व पिठी साखर ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि पिठी साखर मिक्स झाली की आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा. तर मी आता इथे गॅस ऑन केलेला आहे आणि ह्याला थोडंसं शिजू द्यायचं. तर हे बघा थोडंसं शिजलेलं आहे आता हे. आता आपल्याला गॅस एकदम लो करायचा आणि ह्याच्यात तुम्हाला जे जे मसाले टाकायचे ते टाकायचे. तर मी ह्याच्यात 1 छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि 1 छोटा चमचा आपलं साधं मीठ. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. जर तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला हिरवा कलर टाकायचा आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्याच्यात जिरे पावडर वगैरे असं दुसरे पावडर टाकले तरी चालेल. मी हेच टाकते, ह्याने खूप छान चव येते. आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं सगळीकडं. आता आपल्याला एका ताटाला तेल लावून घ्यायचे. तर मी इथे तूप लावत आहे, तुम्ही तेल लावलं तरी चालेल. तर ते मिश्रण जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची जी तयारी आहे ती करत आहोत. तर हे बघा इथं मी सगळीकडे असं तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात आपण जे बनवलेलं कैरीचं होतं ते ह्याच्यात टाकायचं आणि फिरवायचं आपलं ताट गोल गोल. जर तुमच्याकडून हे फिरत नसेल तर तुम्ही हाताने केलं तरी चालेल, चमच्याने. तर ह्याला चमच्याने पसरवलं तरी चालेल.
तर हे बघा, असं मी गोल गोल करून सगळीकडून पसरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल, मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, आणि माझं एका ताटात बसलं नाही म्हणून मी दुसऱ्या छोट्याशा ताटात टाकून घेतलं आणि ह्याला छान असं कोवळ्या उन्हाखाली 2 दिवस वाळवून घेतलं आहे. त्यानंतर आता एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्याचे कडे जे आहेत ते लूज करून घ्यायचे आहेत. तर सगळीकडून आपल्याला हा चाकू फिरवायचा आहे सर्वात आधी. हे बघा, आता मी एकदा तुम्हाला उचलून दाखवते की किती एकदम पटकन असा आपला पापड जो आहे तो ताटाला सोडत आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व काठ जे आहेत ते लूज करून घेतले. आता मी तुम्हाला पापड काढून दाखवते की किती इझिली आपला पापड निघत आहे आणि आपल्या पापडला बघा किती शाईन आलेली आहे. हे बघा किती छान आपला पापड झालेला आहे. एकदम शायनिंग आले आहे आपल्या पापडवर. आणि आता अशाच प्रकारे मी दुसरा पापड जो आहे तो पण काढून घेणार आहे. त्याचे पण काठ पहिले लूज करायचे आणि मग तो पण पापड काढून घ्यायचा. ह्याला पण बघू शकता एकदम सेम शाईन आलेली आहे. आणि ह्याला आता आपल्याला कापून घ्यायचं. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार किती लांब ठेवायचं, किती कसं, तर त्यानुसार कापू शकता. तर मी चौकोनी घेणार आहे आणि त्याला रोल करणार आहे. तर तुम्ही तसेच ठेवला तरी चालेल पापड गोल करून. हा पापड आमच्या घरी दरवर्षी बनवत असतो, दर उन्हाळ्यात. खूप छान लागतो हा पापड खायला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा हा पापड. तर आता मी ह्याला चौकोनी कापून घेत आहे. तर मी आणखीन एकदा दाखवते की आपल्या पापडला किती छान अशी शाईन आलेली आहे. तर आता मी ह्याला चौकोनी आकारात कापून घेते. तर ही रेसिपी जी आहे ती खूप झटपट बनते, फक्त 15 मिनिटात बनते आणि ह्याला वाळायला ठेवायचं नंतर. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, ज्याने मी जी रेसिपी टाकन ती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघा, मी आता इथे रोल करून दाखवते. किती छान असा आपला पापड तयार आहे. तर ह्याला कैरीचा रोलसुद्धा असं म्हणतात काही जागेवर. तर हे बघू शकतात किती छान असे आपले पापड बनलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा घरी आणि मला सांगा की कसे झाले आहेत.